हॅलो, नमस्कार. मी नेहा. माझ्या लिव्ह लाईफ सिंपल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पिरियड्समध्ये पॅड लावूनसुद्धा कपड्यांना डाग पडतो. कपड्यांना डाग पडण्याचं आपल्याला टेन्शन येतं. तर त्यासाठी मी एक अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहे. असं जर या पद्धतीने जर ही ट्रिक वापरून जर तुम्ही पॅड यूज केला तर तुमच्या कपड्यांवर डाग कधीच पडणार नाही. तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली आपल्या सगळ्या ताईंसाठी, महिलांसाठी आहे. तर सगळ्या महिलांनी नक्की ही ट्रिक यूज करून जर तुम्ही पॅड यूज केले तर तुम्हाला कपड्यांवर डाग पडण्याचं बिलकुल टेन्शन राहणार नाही. तर हाऊ टू यूज सॅनिटरी नॅपकिन्स असा आपला विषय आहे. पिरियड्समध्ये बघा बऱ्याचदा आपण डिस्पोजेबल पॅडच आजकाल 99% महिला ज्या आहेत त्या आपण डिस्पोजेबल पॅडच वापरतो, जे अगदी सुरक्षित असतात. पण काय होतं, अनेकदा ते पॅड लावूनसुद्धा ब्लड जे आहे ते कपड्यांना लागतं. ते अजिबात चांगलं दिसत नाही किंवा आपण कुठेतरी अनकम्फर्टेबल असतो. आपल्याला भीती वाटत असते की डाग पडला तर काय होईल. तर सगळ्यात पहिले म्हणजे मला सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे की मासिक पाळीच्या 2-3 दिवसामध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन पाळण्याची आपल्याला खूप गरज आहे. कारण बघा, पिरियड्सच्या या दरम्यान आपण जर व्यवस्थित स्वच्छता केली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो आणि यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. जसं की कॅन्सर वगैरेचे प्रमाण जे आहे, कॅन्सरसुद्धा या गोष्टीमुळे होतो. त्यामुळे आपल्या स्वतःची वैयक्तिक स्वच्छता घेणं तितकंच गरजेचं आहे. तर ही तर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळ्या महिला बऱ्याचशा आपण ती गोष्टीची काळजी घेत पण असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिरियड्समध्ये बऱ्याचदा आपण जे डिस्पोजेबल पॅड वापरतो तर ते सुरक्षित असतात आणि ते अनेकदा ते पॅड लावूनसुद्धा ब्लड जे आहे ते कपड्यांना लागतं आणि ते बिलकुल चांगलं दिसत नाही. मग अशा वेळेस आपल्याला टेन्शन येतं. कधी आपल्यासोबत एक्स्ट्रा आपण कपडे घेतले असतील तर ठीक, नाहीतर आपण कुठे बाहेरगावी गेलेलो आहे, लांबच्या ठिकाणी गेलेलो आहे, घरात असेल तरी आपण ठीक आहे, आपण चेंज करू शकतो. पण बाहेर कुठे वगैरे असो तर अशा वेळेस तरी तुम्ही ही ट्रिक वापरा आणि तशाच पद्धतीने तुम्हाला पॅड जो आहे तो यूज करायचा आहे. तर ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आता बघा, आपले हे जे सॅनिटरी पॅड्स आहे तर आजकाल बरेचसे वेगवेगळ्या कंपनीजचे आहे. तर पॅड सगळ्यात पहिले कोणताही असू द्या, ते वापरताना तुम्हाला ही ट्रिक यूज करायची आहे. आता साधारणतः प्रत्येक कुठल्याही तुम्ही कंपनीचा पॅड घ्या, तो अशा प्रकारे असतो. इथे विंग्सला इथे एक स्टिक असतं आणि मागच्या साईडला एक स्टिक असतं. तर कधी काय, हे आपण आपल्या पॅन्टीला, आपल्या इनरला जरी हे आपण चिटकवलं तरी पण हे जे आहे ना, हे सरळ नाही राहत, ते वाकलं जातं आणि त्यामुळे साईडच्या ह्या पार्टला जे ब्लड आहे ते बाहेर येतं आणि मग आपल्या कपड्यांवर डाग पडतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले हा जो मधला भाग आहे तर इथे आपल्याला कात्री घ्यायची आहे आणि तुम्ही हे जेव्हा तुमचे पिरियड्स येतात ना, तर फर्स्ट डेलाच तुम्ही असे 5-6 पॅड जे आहे ते तयार करून ठेवा. तर तुम्हाला मधल्या साईडला इथे कट करायचं आहे. ठीक आहे. हे कट केल्यामुळे बघा, आता हे दोघं विंग्स वेगवेगळे झाले. हे कट केल्यानंतर तुम्हाला सेंटरला, आता हे जे एक विंग असते ह्या साईडची, तर इथे तुम्हाला सेंटरला कट करायचं आहे आणि ह्या साईडला सुद्धा तुम्हाला सेंटरला कट करायचं आहे. आता असं कट झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी पॅन्टी असते तर त्याला पॅड लावताना हे चारही विंग्स तुम्हाला थोडेसे असे स्ट्रेट करून असे लावायचे. ठीक आहे. आता ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता आपला हा जो पॅन्ट असते तर त्याच्या आतल्या साईडला आपण या ठिकाणी पॅड स्टिक करत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला हा पॅड लावताना, आता समजा मी असा हा पॅड लावणार आहे. ठीक आहे. तर हा तुम्हाला लावताना हे जे विंग्स आपण कट केले तर ही जी खालची बाजू आहे ही थोडीशी खाली असं खालच्या साईडने ओढून, वरची साईड वरच्या दिशेने ओढून, त्याचप्रमाणे या साईडला पण खालची साईड थोडं खालच्या दिशेने ओढून आणि वरची साईड वरच्या दिशेने ओढून असं तुम्हाला स्ट्रेट हा पॅड लावायचा आहे. तर असा लावल्यामुळे काय होतं, हा पॅड जो आहे ना तो गोळा होत नाही, तो तसा स्ट्रेट राहण्यासाठी मदत होते आणि मग जे ब्लड आहे ते बाहेरच्या साईडला जात नाही आणि मग आपल्या कपड्यांना डाग पडत नाही. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला पॅड लावायचा आहे. ही ट्रिक तुम्ही एकदा वापरून बघा. मला पण जेव्हापासून ही ट्रिक समजली आहे तर मी पण अशाच पद्धतीने पॅड जो आहे तो यूज करत असते. मग असा जर पॅड लावला ना तर मग आपण समजा बाहेर पण कुठे जातो आहे, तुम्ही हा असा ही ट्रिक वापरून तुम्ही यूज करून बघा. मग त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की आपण जेव्हा नॉर्मल लावतो आणि असं लावतो तर त्याच्यामध्ये काय फरक आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. कारण मासिक पाळी ही अशी गोष्ट आहे, सगळ्या महिलांना ती नैसर्गिक आहे आणि ते आपण टाळू शकत नाही. तर त्यामुळे या गोष्टींबद्दल काही जर आपण महत्त्वाच्या गोष्टी जर जाणून घेतल्या, काही ट्रिक वापरल्या ना, तर त्या गोष्टीचं आपल्याला मग टेन्शन राहत नाही की कारण प्रत्येक महिन्याला आपल्याला ते फेस करायचं आहे. मग प्रत्येक महिन्याला उगाचच अरे आता असं तसं आपल्याला कुठेतरी टेन्शन येतं. मग अशा जर काही ट्रिक यूज केल्या ना तर मग अगदी इझिली आपले ते 3-4 दिवस जे आहे ते निघून जातात.
तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती होती आणि ही मला पोहोचवणं तुमच्यापर्यंत अतिशय गरजेचं वाटत होतं, म्हणून मी ही ट्रिक तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ट्रिकसोबत, हेल्थ टिप किंवा ब्युटी टिप किंवा पॅरेंटिंग टिपसोबत. तोपर्यंत नमस्कार.